नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, म्युच्युअल फंडाकडनं कर्ज घेणं हे सहसा जोखमीचं पाऊल असू शकतं। म्युच्युअल फंडाकडनं कर्ज घेणं म्हणजे आपण आपल्या म्युच्युअल फंडातील युनिट्स गहाण ठेवून कर्ज घेत असता। तर मग आता याचे काही फायदे आहेत आणि काही तोटे देखील। तर मग चला आजच्या व्हिडिओमध्ये हे सगळं सविस्तरपणे जाणून घेऊ। तर याचा फायदा काय? तर सगळ्यात पहिला फायदा म्हणजे कमी व्याजदर। कारण म्युच्युअल फंडातील कर्जाचा व्याजदर हा सामान्यतः पर्सनल लोन किंवा क्रेडिट कार्डपेक्षा कमी असतो, कारण तिथे सेफ्टी असते। दुसरी गोष्ट म्हणजे प्रोसेसिंग। म्युच्युअल फंडाकडनं कर्ज घेण्याची प्रक्रिया अगदी जलद असते आणि त्यासाठी फार कमी कागदपत्रांची आवश्यकता भासते। कर्जासाठी इतर कुठलीही मालमत्ता आवश्यक राहत नाही। या कर्जामध्ये केवळ आपल्या म्युच्युअल फंडाचे काही युनिट्स गहाण ठेवले जातात, त्यामुळे इतर कोणत्याही मालमत्तेची आवश्यकता नसते। आता हे झाले म्युच्युअल फंडाकडनं लोन घेण्याचे फायदे, परंतु याचे काही नुकसान देखील आहेत। ते काय ते पाहू। सर्वात पहिले नुकसान म्हणजे तुमच्या गुंतवणुकीवरती परिणाम होतो। म्युच्युअल फंडाचे युनिट्स जर घसरले तर तुमचं नुकसान होऊ शकतं। कर्जाची परतफेड करण्यासाठी आपल्याला ते विकण्याची आवश्यकता देखील पडू शकते, ज्याचा परिणाम आपल्या दीर्घकालीन गुंतवणुकीवरती निगेटिव्हली होऊ शकतो। त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे व्याजाची परतफेड। कर्जाचे हप्ते वेळेत फेडून न शकल्यानं व्याज वाढू शकतं, ज्यामुळे एकूण परतफेडीची रक्कम देखील वाढू शकते। त्यानंतर जोखीम। म्युच्युअल फंडाचे युनिट्स कमी असल्यास तुम्हाला एकतर कर्जाच्या रकमेसाठी जास्त पैसे मोजावे लागतील किंवा तुमचे युनिट्स विकावे लागतील। जर तुम्ही म्युच्युअल फंडातून कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही कर्ज फेडण्यास सक्षम आहात का याची आधी तुम्ही खात्री करून घ्या आणि तुम्ही गुंतवणूक करत असलेल्या म्युच्युअल फंडाच्या कामगिरीवर देखील लक्ष ठेवा। जोपर्यंत तुमची आर्थिक स्थिती मजबूत आहे आणि तुम्ही जोखीम घ्यायला तयार आहात तोपर्यंतच हा तुमच्यासाठी पर्याय ठरू शकतो, हे लक्षात असू द्या। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं म्युच्युअल फंडकडनं कर्ज घेणं किंवा म्युच्युअल फंड आपला गहाण ठेवून कर्ज घेणं हे फायदा आणि तोटा ह्या दोन्ही बाजूचं असू शकतं। जर तुम्ही ते वेळेत फेडलं तर ते तुमच्या फायद्याचं आहे, आणि जर तुम्ही ते वेळेत फेडू शकला नाही तर मग मात्र ते तुमच्या तोट्याचं आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।